आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबई शहर पोलीस भरती 2011 मधील PYQ GK प्लस मराठी ग्रामर. हे सर्व प्रश्न आगामी पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असेल तर नक्की कमेंट करा. PYQ करणे महत्त्वाचे आहे, कारण आपण पाहतच आहोत की PYQ 2 ते 3 रिपीट होत असतात. प्रश्न पहिला, खालीलपैकी भारतीय संसदेबद्दलचे चुकीचे विधान कोणते? उत्तर आहे पहिल्या लोकसभेचे 65 स्त्रिया खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. हे चुकीचे विधान आहे. उरलेली 3 विधाने बरोबर आहेत. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता संगणक विषाणूचा प्रकार नाही? उत्तर आहे सिस्कोनेट हा संगणक विषाणूचा प्रकार नाही. प्रश्न तिसरा, पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या सूर्यकुलातील ज्ञात ग्रह व उपग्रह खालीलपैकी कोणता? उत्तर आहे प्लुटो हा सर्वात दूर असलेला सूर्यकुलातील ज्ञात ग्रह होय. प्रश्न चौथा, वातावरणामध्ये सर्वसाधारण कोणता वायू मोठ्या प्रमाणात असतो? उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणते प्रमाण मानवी रक्तदाबाचे सामान्य प्रमाण म्हणून मानले जाते? उत्तर आहे 120/80 हे रक्तदाबाचे प्रमाण सर्वसामान्य मानले जाते. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणते पद श्री मनमोहन सिंग यांनी भूषवलेले नाही? उत्तर आहे नियोजन मंडळाचे सचिव हे पद मनमोहन सिंग यांनी भूषवलेले नाही. इतर तिन्ही पदे वित्तमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, UGCचे अध्यक्ष हे सर्व पद मनमोहन सिंग यांनी भूषवलेले आहेत. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय नाही? उत्तर आहे कोल्हापूर या जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय नाही. प्रश्न आठवा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे नर्मदा या नदीवर सरदार सरोवर हा प्रकल्प आहे. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथास मराठी साहित्य पुरस्कार मिळालेला नाही? उत्तर आहे आनंदमठ या ग्रंथास साहित्य पुरस्कार मिळालेला नाही. प्रश्न 10वा, इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गावाजवळ आहे? उत्तर आहे विशाळगड या गावाजवळ इतिहासकालीन पावनखिंड आहे. प्रश्न 11वा, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झालेल्या शहराचे नाव काय? उत्तर आहे श्रीपेराबंदूर हे राजीव गांधी यांची हत्या झालेल्या शहराचे नाव होय. प्रश्न 12वा, भारतीय हद्दीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? उत्तर आहे K2 हे भारतीय हद्दीतील सर्वात उंच पर्वत शिखर होय. प्रश्न 13वा, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न 14वा, सध्याची झारखंड राज्याची राजधानी कोणती? उत्तर आहे रांची ही झारखंड राज्याची राजधानी होय. प्रश्न 15वा, राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे सादर करतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा सादर करतात. प्रश्न 16वा, स्वामी कादंबरीचे लेखक कोण? उत्तर आहे रणजित देसाई हे स्वामी कादंबरीचे लेखक होय. प्रश्न 17वा, गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई येथे गोवा राज्याचे उच्च न्यायालय आहे. प्रश्न 18वा, तालिबान राजवटीच्या अस्तानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती पदावर कोण आले? उत्तर आहे हमीद करझाई हे तालिबान राजवटीच्या अस्तानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती पदावर आले होते. प्रश्न 19वा, भाला फेक ॲथलेटिक्स मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? उत्तर आहे नीरज चोप्रा. हा प्रश्न करंट अफेअर्स मधील 2011 या प्रश्नपत्रिकेत मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला होता. ते आपण अपडेट करून आता या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. प्रश्न 20वा, बायोगॅस मध्ये तयार होणारा वायू कोणता? उत्तर आहे मिथेन हा बायोगॅस मध्ये तयार होणारा वायू होय.
प्रश्न 21. भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे संत ज्ञानेश्वर हा भावार्थ दीपिका मराठीतला महान ग्रंथ लिहिला. रॅम हे काय आहे? रॅमचं लॉंग फॉर्म म्हणजेच रँडम ऍक्सेस मेमरी होय. प्रश्न 23. राजा राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? उत्तर आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते. प्रश्न 24. खालीलपैकी कोणाच्या जयंती दिनी शिक्षक दिन साजरा केला जातो? उत्तर आहे डॉक्टर राधाकृष्ण यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रश्न 25. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणते? उत्तर आहे कर्कवृत्त. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त म्हणजेच कर्कवृत्त होय. प्रश्न 26. न्हावा येथील अत्याधुनिक बंदरास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न 27. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे रातआंधळेपणा हा त्याच्या कमतरतेमुळे रोग होतो. प्रश्न 28. भारताचे नियोजन मंडळ ... हे आहे. उत्तर भारताचे नियोजन मंडळ हे सल्लागार मंडळ आहे. प्रश्न 29. खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे? उत्तर आहे तृतीय रत्न हे एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे. प्रश्न 30. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? उत्तर आहे येवले येथे. ह्या प्रश्न कन्फ्युज करणार आहे तरी तुम्ही नीट लक्षात ठेवावे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला येवले येथे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह धर्म स्वीकारला नागपूर येथे. तरी हा प्रश्न जमलिंग करणार आहे, नीट लक्षात ठेवावे. प्रश्न 31. भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झाले होते? उत्तर आहे 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक नियोजन सुरू झाले होते. प्रश्न 32. पुरंदरचा किल्ला कोणी लढवला? उत्तर आहे मोरारबाजी देशपांडे पुरंदरचा किल्ला यांनी लढवला होता. प्रश्न 33. साहित्य अकादमीचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे माधव कौशिक हे सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. हा करंट अफेअरचा प्रश्न आपण 2011 मधील अपडेट करून या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. प्रश्न 34. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? उत्तर आहे 7 रंग समाविष्ट असतात. प्रश्न 35. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये पोलिसांचे कामकाज चालत नाही? उत्तर आहे भारतीय नागरी प्रक्रिया संहिता या कायद्याशिवाय पोलिसांचे कामकाज चालत नाही. तर आपण पाहणार आहोत आता मराठी व्याकरण. प्रश्न 1. लवकर या शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे क्रियाविशेषण. लवकर या शब्दाची जात काय आहे? क्रियाविशेषण. प्रश्न 2. लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? उत्तर आहे क्रियावाचक या प्रकारात येते. प्रश्न 3. अमुक झाले तर अमुक होईल असे काल्पनिक विधान करावयाचे असेल तर भूतकाळी आणि भविष्यकाळी कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागेल? तर उत्तर आहे संकेतार्थी या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागेल. प्रश्न 4. खालीलपैकी वाक्यात विधानपूर्वक कोणते? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. उत्तर आहे मोहक हे वाक्यात विधानपूर्वक आहे. प्रश्न 5. खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य नाही? उत्तर आहे आज रविवार असल्यामुळे कार्यालयाला सुट्टी आहे हे वाक्य संयुक्त वाक्य नाही. प्रश्न 6. वाटेत मोटार नादुरुस्त होईल या वाक्याची भूतकाळ रचना ओळखा. उत्तर आहे वाटेत मोटार नादुरुस्त झाली ही रचना भूतकाळामध्ये येते.
प्रश्न 7वा. दिनकर पत्र लिहिता या वाक्याचा कर्मणी प्रयोग कोणता? उत्तर आहे दिनकरने पत्र लिहिले हा त्या कर्मणी प्रयोग होतो. प्रश्न 8वा. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शंकर वराह मारतो. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. शंकर वराह मारतो हे कर्तरी प्रयोग येतो. प्रश्न 9वा. अबब केवढा प्रचंड धबधबा हा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. तर उत्तर आहे धबधबा खूपच प्रचंड आहे. प्रश्न 10वा. मी, आम्ही तसेच तिने. उत्तर आहे त्यांनी. प्रश्न 11वा. शिपाई शूर होता या वाक्यात शूर शब्द हा काय आहे? तर विशेषण आहे. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे मासा या शब्दाचा समानार्थी शब्द मीन होय. प्रश्न 13वा. निर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे सगुण. निर्गुण सगुण. प्रश्न 14वा. स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिलेल्या जाणाऱ्या मोबदल्यास काय म्हणतात? उत्तर आहे मानधन म्हणतात. प्रश्न 15वा. मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? उत्तर आहे बंदी. मज्जाव म्हणजे बंदी होय. प्रश्न 16वा. खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? उत्तर आहे अंदाज घेणे. खडा टाकणे म्हणजेच अर्थ होतो अंदाज घेणे. प्रश्न 17वा. वाघ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे मुरळी. वाघ्या मुरळी. प्रश्न 18वा. काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य. उत्तर आहे संकेताची ही वाक्य आहे. प्रश्न 19वा. खालील दिलेल्या क्रियापदावरून कोणता बोध होतो ते ओळखा. माझे एवढे एकाच. तर उत्तर आहे आज्ञा. या क्रियापदावरून आज्ञाचा बोध होतो. प्रश्न 2रा. जरा हात वर कर पाहू. तर या वाक्यावरून सौम्य आज्ञाचा बोध होतो. प्रश्न 21वा. मुलांनो गोंगाट करू नका या वाक्यावरून आज्ञा याचा बोध होतो. प्रश्न 22वा. गोलंदाज करावी ती कपिल देवनेच. तर या वाक्यावरून योग्यताचा बोध होतो. प्रश्न 23वा. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. तर या वाक्यावरून कर्तव्याचा बोध होतो. प्रश्न 24वा. खालील क्रियापदे कोणता अर्थ सूचित करतात ते ओळखा. यंदा मी नक्कीच उत्तीर्ण होईन. तर हे वाक्य स्वार्थ हे सूचित करतात. प्रश्न 25वा. तू तिथे असशील तरच मी थोडा वेळ थांबेन. तर हा वाक्य संकेतार्थ सूचित करतो. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इम्पॉर्टंट PYQ MCQ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.